म्हणून हातात हात धरून आपल्याला खऱ्या अर्थानं काम करावं लागेल. मी ज्या वेळेस हे काम करत होतो, आता तुम्ही जर विचार केला, सांगितलं मराठी भाषा विद्यापीठ, लक्षात घ्या केवळ महानुभावांचं नाही, या महाराष्ट्रातलं आणि जगातलं पहिलं मराठी भाषा विद्यापीठ रिद्धपूरला आहे. दुसरं कुठे स्थापन होऊ शकणार नाही आता, कारण राज्याची भाषा मराठी आहे. तिथे लीळाचरित्र ग्रंथ लिहिला, आद्य ग्रंथ लिहिला गेला, म्हणून तिथं मराठी भाषा विद्यापीठासाठी मागणी होती आणि ती आदरणीय देवेंद्रजींनी खऱ्या अर्थानं मान्य केली. ठासून तिथेही आपण बोलत नाही असं नाही, आणि मग त्यांनी ती मान्य केली. ते 200 कोटी असतील, अष्टजन्म शताब्दीसाठी 232 कोटीचा तो रोड असेल. आता पुन्हा दुसऱ्या टप्प्यातला रोड 267 कोटीचा आहे. तीर्थक्षेत्रांना जोडत तो खऱ्या अर्थानं डोमेग्रामला कसा जोडला जाईल, ते तीर्थ, आता डोमेग्रामही कारंजेकरच आहेत, सगळे काही वेगळे नाही आहेत का. आणि शिष्य आहेत माझे, ते माझेच उपदेश आहेत त्यांना, माझ्या आधीच्या बाबांचेच उपदेश.